वेलकम बॅक टू माय चॅनल कॅच लाईफ विथ रेश्मा. मी रेश्मा तुमचं स्वागत करत आहे. ॲक्च्युली मला एक वेगळ्या विषयावर बोलायचं होतं आज, आणि ते म्हणजे मुलींचा पॉईंट ऑफ व्ह्यू शिक्षणाबद्दलचा. भरपूर मुली आहेत ज्या शिक्षणातून स्वतःचं करिअर घडवण्याचा किंवा फॅमिलियर कंडिशन चेंज करण्याचा किंवा स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतात, आणि खूप सारे मुली आहेत जे त्याच्यामध्ये सक्सेसफुल पण झाल्यात. मला त्याबद्दल थोडंसं म्हणजे एक मुलींचं पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवायचा, एक दुसरी साईड त्यामधली. तर एक मुलगी मला काल भेटली आणि तिला मी जस्ट असंच म्हणजे विचारलं की काय करते तू आता, किंवा कुठं ॲडमिशन वगैरे घेतलंय, किंवा कसं आहे कॉलेज, काय चालू आहे तुझं आता. तर तिने मला सांगितलं की मी BA झालंय आणि मला आता MBA करायची इच्छा आहे किंवा करायचं MBA. तर ते म्हणलं ओके ठीक आहे, आणि कशामधून MBA करायचंय. तर म्हणजे आता मी ब्रांचेस विचारत होते, किंवा जसं फायनान्समध्ये किंवा HR मध्ये किंवा कशामध्ये तुला नक्की MBA करायचं. ती म्हणली काय नाही, कशातही केलं तरी चालेल, पण मला फक्त एक डिग्री पाहिजे आणि सांगायला पाहिजे ना काहीतरी झालंय म्हणून, एक डिग्री असावी ना सांगायला, म्हणून मला MBA करायचंय. तर मला थोडंसं ते विचित्र वाटलं आणि विचारलं की सांगायला पाहिजे म्हणजे कसं, म्हणजे कुणाला सांगायला हवं. तर तिचं एक हे होतं की मला सांगायला हवंय म्हणजे मला डिग्री अशी माझ्या बायोडेटामध्ये किंवा लग्नासाठी जर कोणी विचारलं की काय झाले मुलीचं, तर ते सांगायला मला MBA ची डिग्री हवी. MBA ची डिग्री इतकी सोपी आहे का, किंवा आहे सोपी, मला ते पण म्हणायचं नाही की फायनान्शियल कंडिशन तुझी चांगली असेल तर फीज वगैरे भरायला तुला प्रॉब्लेम नसेल, किंवा मग तू हुशारही असशील त्याच्यामध्ये. पण डिग्री करण्याचं मोटिवेशन हे असं की कुणाला तरी दाखवायला मला डिग्री करायची आहे, किंवा मग कुणीतरी विचारलं तर त्यांना सांगायला हवी म्हणून डिग्री करायची, आणि बाकीचं स्वतःच्या करिअर वाईज किंवा तुझ्या फ्युचर तुझ्या ह्याच्यासाठी तुला काही डिग्रीचा काहीच फायदा होणार नाहीये का. म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचंय की जरी तुम्ही एखादं करिअर निवडत असाल, किंवा एखादं 2 वर्षाची डिग्री आहे ती MBA, म्हणजे काही सोपं नाहीये, आणि ते करून तुम्ही 2 वर्षानंतर तुम्हाला फक्त एवढंच त्याचं आउटपुट पाहिजे की ते कुणाला तरी सांगायला, म्हणजे मोटिवेशनच तुमचं जर ते करण्याचं, MBA करण्याचं मोटिवेशनच जर हे असेल, कुणाला तरी सांगण्यासाठी डिग्री हवी आहे, तर मग तुम्ही कुठलीही डिग्री करू शकता, किंवा मला MBAच करावं असं काही म्हणायचं नाहीये. पण तुम्ही कुठलीही डिग्री करताना किंवा कुठलीही गोष्ट करताना स्वतःसाठी ह्याचा फायदा किती होणार आहे, किंवा आपण स्वतः त्या गोष्टीपासून काय अचीव करणार आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही स्वतःचं करिअर चूज करा, ना की कुणाला तरी दाखवण्यासाठी वा करण्यासाठी. म्हणजे तुम्ही फक्त एकच पॉईंट ऑफ व्ह्यू धरलाय की मी शिक्षण केल्यानंतर मला चांगला नवरा मिळेल, किंवा मग चांगलं स्थळ येईल आणि तिथं सांगायला चांगली डिग्री हवी, म्हणून तुम्ही जर ते करणार असाल तर तुम्ही टोटली डिपेंड होताय समोरच्या ह्याच्यावरती की मला चांगलं घर मिळाल्यानंतर मला काहीच नाही करायचंय. मग अशा मुलींचं भवितव्य काय असणार आहे. आणि नंतर मग तुम्ही फेमिनिझम आणि मुलींची साक्षरता, किंवा मुली स्वतः स्टेबल असल्या पाहिजे, स्वतः फायनान्शियली स्ट्रॉंग असल्या पाहिजे असं म्हणता. मुलींचं जर मोटिवेशन हे सगळं करण्याचं, स्वतःचं करिअर घडवण्याचं असं असेल, तर त्या मुलींचं फ्युचर कसं असू शकतं. तुम्ही स्वतः फक्त हा पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज करा की आपल्या स्वतःला जे काही करिअर निवडायचे, किंवा जे काही कॉलेज करायचे, जे काही डिग्री घ्यायची आहे, तर ती स्वतःसाठी किती महत्वाची, किंवा स्वतः आपण त्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहोत का, किंवा आपण काही पुढे करू शकतो का. तर अशा वेळी तुम्ही डिग्री करा, त्या पद्धतीने निवडा, किंवा तुमच्या करिअर वाईज तुमच्या कम्फर्टनुसार त्या गोष्टी निवडा. मला असं वाटतं की ह्या मोटिवेशनने असं करिअर चूज करू नका प्लीज. थँक्यू सो मच मला एवढं ऐकल्याबद्दल.